श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन म्हणजे केवळ श्वास घेणं नाही आणि माणूस म्हणजे केवळ 2 डोळे, 2 हात, 2 पाय असलेला देह नाही. जीवन म्हणजे प्रवास आहे आणि माणूस म्हणजे त्या प्रवासाचा यात्रेकरू आहे. जीवन कधी सोन्यासारखं झळकतं तर कधी राखीसारखं विझून जातं, पण या दोन्ही टोकांच्या मध्ये माणसाचं खरं अस्तित्व उलगडत असतं. श्रोते हो, माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्य हा अनुभवांचा महामेरू आहे. यात सुखदुःखाचे, हसण्या रडण्याचे, मिळवण्या गमावण्याचे, उभं राहण्याचे आणि पडून पुन्हा उठण्याचे अनंत टप्पे आहेत. कधी आपलं मन हे आकाशाला भिडतं तर कधी मातेमध्ये रुतून जातं, पण याच चढ उतारातून माणूस परिपक्व होत असतो, शिकत असतो, समजत असतो आणि पुढे जात असतो. श्रोते हो, जीवनातले क्षण फुलासारखे असतात. काही क्षण सुगंध देतात, काही काटे टोचतात, पण दोन्हीच्या संगतीनंच जीवनाचं खरं सौंदर्य घडतं. फक्त आनंदच असेल तर जीवन अपूर्ण राहील आणि फक्त दुःखच असेल तर माणूस जगणार नाही. सुखदुःखाचा हा समतोल माणसाला माणूस बनवत असतोय. श्रोते हो, माणूस म्हणजे नाती, भावना, आठवणी आणि कधी न दिसणाऱ्या पण सदैव जाणवणाऱ्या वेदना. माणूस म्हणजे आईच्या कुशीतलं बालपण, वडिलांच्या छायेतलं मार्गदर्शन, मित्रांच्या हसण्यातला उत्साह आणि संसाराच्या वादळातली झुंज. माणूस म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जगणं, स्वतः पडून दुसऱ्याला उभं करणं आणि स्वतः हरला तरी दुसऱ्याला जिंकताना पाहून आनंद मानणं. श्रोते हो, जीवन हा प्रवाह आहे आणि माणूस त्यातलं एक थेंब आहे. पण हा थेंब जर प्रकाशाला स्पर्शून गेला तर तो इंद्रधनुष्य निर्माण करतो. तसंच माणूस जर आपलं जीवन इतरांच्या सेवेत, प्रेमात आणि सत्याच्या मार्गावर व्यतीत केलं तर त्याचं अस्तित्व केवळ त्याच्या आयुष्यापुरतं मर्यादित राहत नाही, ते समाजाला, पुढच्या पिढ्यांना आणि काळालाही दिशा देतं. म्हणून श्रोते हो, जीवन जगण्यातली खरी कमाई म्हणजे पैसा नव्हे तर माणुसकी आहे. आणि माणूस पण जपण्यातला खरा अर्थ म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा जगणे. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल. नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणार असावं, जवळ असो किंवा लांब, नेहमी आठवणीत राहणार असावं. एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना सुद्धा असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं. राग हा एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. ज्याच्याकडं माणसं जमावण्याची ताकद असते त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटं समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरं मानसिक समाधान मिळवा. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतं. अपयशी लोकांना
कुणी विचारत नसतं. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. वाद करण्याची सवय ही अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होत असतो. स्वतःशी वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभं राहतील. दुःख आणि त्रास ह्या देवानं निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवाने जोडली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती सुद्धा आपली होऊन जाते आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसंही परकी होऊन जातात. वागणूक हा एक असा अर्थ आहे की ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वत्व, तत्व, मैत्री, नातं तर एवढंच काय तर माणुसकी सुद्धा विसरून जातो. सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय कधी दुःखच देतो. आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जात असते. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचं जीवन सुखानं जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचं घातलेलं दागिनं पाहायचं असेल तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचं स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपल्यानी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं.